मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून दुबार मतदारांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भगवा गार्ड तैनात करण्यात आलाय। मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये मतदान केंद्राबाहेर आलेल्या भगवा गार्डला पोलिसांनी दूर थांबण्यास सांगितल्यानं काहीशी बाचाबाची झाल्याचा प्रकारही तिकडे घडलेला आहे। मुंबईमध्ये मनसे आणि शिवसेनेकडनं एकूणच भगवे गार्ड्स हे तैनात करण्यात येईल मतदान केंद्रावर असं सांगण्यात आलेलं होतं आणि आपण सध्याला बघू शकतो आहे भगवे गार्ड्स आहेत हे तैनात करण्यात आलेले आहेत। एकूणच काय नेमकं तुम्ही प्रक्रिया इकडे राबवणार आहात, कशा पद्धतीने? आता जेवढे मतदान करून आलेले सगळ्यांकडनं आम्हाला म्हणजे अशी तक्रार येते की आम्ही बटन दाबलेलं आहे, बीप वाजते, त्यानंतर बॅलेट पेपरचे इकडे ब्लॅक कलरची अशी हे कुठला बॅलेट पेपर आतमध्ये पडतोय हे कळत नाही। बऱ्याच प्रमाणामध्ये इकडचा राहणारा जो आहे वोटर्स त्यांचं वोटिंग काय केलेलं आहे गर्ल्स कॉन्व्हेंट हायस्कूलला सिद्धिविनायक तिकडे माणसं जे आधी इकडे बालमोहन शाळेमध्ये अमरिंद मंडळ असे बरेचसे जवळचे जे होते बूथ ते सोडून तिकडे त्यांना शिफ्ट केलेले आहेत। मतदार जे आहेत त्यांच्या फोडाफोडीचं हे राजकारण आणि हे घाणेरडं राजकारण आता ह्यांना जर सगळ्यांना कोणाला वटणीवरती आणायचं असेल तर आता एकच ब्रँड त्यांना वटणीवरती आणू शकतो, ते म्हणजे ठाकरे ब्रँड। 191 वॉर्ड मधले ज्या इमारती होत्या किंवा जे रहिवासी होते त्यांचं ह्या ठिकाणी मतदान केंद्रच नाही आहे, तर त्यांचं केंद्र जे आहे ते शिफ्ट झालेलं आहे 192 मध्ये। त्याच्यामुळे हा जो वर्ग आहे किंवा हे जे हक्काचे मतदार आहेत ते कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात अशा तक्रारी आल्या आहेत तुमच्याकडे? एकूण आता सध्याला पाहायचं तर कोणी दुबार मतदार तुम्हाला दिसलं? असं दुबार मतदार नाही दिसला मला, पण तरी जे लोक आहेत जे आमच्या इकडे राहतात दर एक टर्मला आहेत ना हे करतात, मतदान करतात, पण त्या लोकांची नावं उडवली गेली। आता आमच्या इकडेच राहणारे रहिवासी आहेत, त्यांच्या बायकोचं नाव आहे पण त्यांच्या स्वतःचं म्हणजे जे मिस्टर आहेत त्यांचं नावच उडवलं गेलं। ते आम्हाला विचारतात आम्ही काय करू, आम्ही प्रश्न आहे आम्हाला की आम्ही करू काय शकतो जर असा हे भ्रष्टाचार चालू आहे। ते लोक आमचीच मतदार आहेत त्यांनाच उडवत जात आहेत, मग होणार कसं हे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.